प्रेज द लॉर्ड. सर्वजण आनंदी आहात का? आहात का? अरे आनंदी आहात का? आपल्या शेजाऱ्याला विचारावर तुम्ही आनंदी आहात का? उत्तर द्या ना त्यांना. फक्त विचारलाच प्रश्न, आनंदी आहात विचार, उत्तर आहात का? प्रेज द लॉर्ड. अरे हे बघा, आमच्या आहे ना आपल्या शरीरामध्ये काही प्रक्रिया असतात, काही हार्मोन्स असतात. तर हे जे हार्मोन्स आहेत ना, जसं त्याला तुम्ही त्या ठिकाणी संवेदना देतात तर ते तसे ऍक्टिव्हेट होतात, ते तसे कार्य करतात. आणि देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की परमेश्वराने जी आमची रचना केलेली आहे ती फार अद्भुत केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हा तर विश्वास तुम्ही करता ना की देवबापाने जसं त्या ठिकाणी शब्द बोलला आणि जसं जनावर, वन पशु, त्या ठिकाणी वनस्पती हे सर्व जसं तयार झालं तसं देवाने तुम्हाला तयार केलं का? अरे परमेश्वराने तुम्हाला निवांत बसून तयार केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलं, जेव्हा त्याच्या आमच्या नागपुड्यांमध्ये, जेव्हा आदामाच्या नागपुड्यांमध्ये जेव्हा त्याने श्वास फुंकला, तेव्हा आदाम जो आहे तो असाच नाही उभा राहिला. तो कोणासमोर उभा होता माहित आहे का? तो परमेश्वरासमोर उभा होता. हालेलुया. आज आम्ही कोणासमोर उभे राहत आहोत? आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणासमोर त्या ठिकाणी उभे आहोत, या गोष्टी आम्हाला जाणणं गरजेचं आहे. आणि देवाचं सामर्थ्य, देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये का महत्वाची आहे यावर आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वजण तयार आहात का मग आजच्या वचनासाठी? प्रेज द लॉर्ड. चला यावेळेस आजचं वचन जे आहे ते आपण पाहूया. छोटंसं वचन आहे, कारण की प्रभूची सहभागिता जी आहे ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवबापाने दिलेली आहे. आणि चला यावेळेस जे आहे आपण इयोबाच्या जीवनाविषयी त्या ठिकाणी शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. इयोबाच्या जीवनाविषयी जे आहे ते आम्ही शिकणार आहोत. तुम्हाला माहित आहे का, बायबलमध्ये एक व्यक्ती झाला ज्याचं नाव होतं इयोब. प्रेज द लॉर्ड. आणि या इयोबाविषयी स्वतः परमेश्वराने 4 गोष्टी सांगितल्या. काय सांगितल्या? 4 गोष्टी सांगितल्या. त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. हे फार महत्वाचं आहे बरं का. जेव्हा कोणी व्यक्ती एखाद्या विषयी कमेंट देतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की स्वतः परमेश्वराने इयोबाविषयी 4 गोष्टी सांगितल्या. जेव्हा एखादा साधारण व्यक्ती एखाद्या व्यक्तीविषयी बोलतो तर ती गोष्ट एवढी त्याच्याकडे लक्ष दिल्या जातं, ते मॅटर करतं त्या ठिकाणी. ते महत्वाचं ठरतं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविषयी काय बोलत आहे. जर एखादा प्रतिष्ठित व्यक्ती कोणाविषयी बोलला तर ते अजून त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं की हा प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि हा या व्यक्तीविषयी बोलला तर आम्हाला थोडासा आदर वाटतो. परंतु हे किती अद्भुत आहे की परमेश्वर स्वतः एखाद्या व्यक्तीविषयी साक्ष देतो. प्रेज द लॉर्ड. मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो. आज आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व गोष्टींमध्ये आमच्या विषयी त्या ठिकाणी एक योजना, एक संकल्प करून घेऊन आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही या ठिकाणी ऍक्सिडेंटली नाही आलो, अपघाताने नाही आलो. या ठिकाणी जेव्हाही आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आलो, आम्ही अपघाताने नाही आलो, परंतु देवाचं प्रेम आमच्यावर आहे. त्याने आमच्या जीवनामध्ये एक योजना केली आणि ती योजना या प्रकारे की त्याने आमचं नाव घेऊन आम्हाला बोलवलं. तेव्हा बोलवलं जेव्हा आमच्या जीवनातल्या आम्ही सर्वात खालच्या त्या ठिकाणी जागेवर होतो. प्रेज द लॉर्ड. तुटलेलो होतो, संकटामध्ये होतो, आजारांमध्ये होतो. जेव्हा लोकांनी आमच्याकडे लक्ष देणं सोडलं, लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं, अशा स्थितीमध्ये देवबापाने आम्हाला निवडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा ना किती महान गोष्ट आहे. इयोब तो व्यक्ती आहे ज्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रभू स्वतः त्याच्याविषयी बोलतो आहे. येथे लिहिलेलं आहे, जर इयोबाचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याचं 8व्या वचनामध्ये तुम्ही वाचलं तर परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. 4 गुण इयोबामध्ये होते. या 4 क्वालिटीज त्याच्यामध्ये होत्या.
त्याच्याविषयी स्वतः परमेश्वराने त्या ठिकाणी साक्ष दिली. आणि जेव्हा परमेश्वराने त्याच्याविषयी साक्ष दिली तर बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की याच योबाच्या जीवनामध्ये त्याचं होतं नव्हतं ते सर्वस्व त्या ठिकाणी निघून गेलं. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आमच्या जीवनामध्ये असतं नसतं ते सारं जातं ना. आणि या सर्व स्थितींमध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की योबाची एक परीक्षा झाली. ती परीक्षा का झाली? कारण की सैतान देवाच्या उपस्थितीमध्ये गेला, तिथे जाऊन त्या ठिकाणी पृथ्वीवर हिंडून फिरून आला. आणि जेव्हा तो तिथे जाऊन उभा राहिला तर प्रभूने त्याला विचारलं का बाबा रे आला का हिंडून फिरून? तो म्हणतो आलो ना. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा परमेश्वराने त्या ठिकाणी त्याला सांगितलं का बाबा रे माझा सेवक योब याच्याकडे तुझं लक्ष गेलं काय, तेव्हा सैतानाने परमेश्वराला त्या ठिकाणी काय केलं? टोमणा मारला का तो उगाच तुझं भय त्या ठिकाणी बाळगतो का? त्याच्या भोवती तू एवढे कुंपण घातलेले आहे ना, एवढं त्याला तू सर्वस्व दिलेलं आहे ना, त्याच्या सर्वस्वाला हात लावून पाय, तुझ्या तोंडावर तुझा अवेअर करील. प्रभू म्हणाला ठीक आहे, घे त्याला तुझं जे घ्यायचं ते घे. आणि बायबल आम्हाला सांगतं की योबाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सर्वस्व त्याचं गेलं. जर तुम्ही बायबलमध्ये त्याच्या 9व्या वचनापासून पुढे जर त्या ठिकाणी वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट कळेल. सैतान प्रभूला म्हणतो तुझ्या घरासभोवती त्याच्या भोवती तू कुंपण घातलेलं आहे, तुझ्या दयेचं कुंपण आहे, आशीर्वादांचं कुंपण आहे, त्याचं धन वृद्धी पावत आहे ना, साऱ्या गोष्टी त्याच्या महान करीत आहे. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या सर्व स्थितींमध्ये इयोबाची एक परीक्षा झाली. आणि त्या परीक्षेमध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं इयोबाचं जे आहे ते सर्वस्व गेलं. आपल्या शेजाऱ्याला सांगा इयोबाचं सर्वस्व गेलं. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी बायबलला जेव्हा आम्ही वाचतो तर त्याची संपत्ती जर तुम्ही बघितली तर त्याच्या संपत्ती विषयी बायबलमध्ये लिहिलेलं आहे. ते असं लिहिलेलं आहे की त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे त्याच्या संपत्ती विषयी लिहिलेलं आहे 7,000 मेंढरं, 3,000 उंट, बैलांच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. देशामधल्या नाही म्हटलेलं बरं का, सिंगल देश नाहीये, एकच देश नाहीये, देशांमध्ये म्हटलेलं आहे. त्या पूर्वेकडच्या संपूर्ण देशांमध्ये इयोब सर्वात श्रीमंत होता, सर्वात थोर होता. आणि बायबल आम्हाला त्याच्या विषयी या ठिकाणी सांगतं की त्याचं तो सर्वात श्रीमंत होता. इयोबाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर इयोबाचं पुस्तक जे आहे ते बायबलचं पहिलं पुस्तक आहे असं विद्वान म्हणतात. परंतु ते सेंटरला आलेलं आहे, स्तोत्रसंहिताच्या अगोदर आलेलं आहे. आणि याविषयी लिहिलेलं आहे की इयोब जो होता तो अब्राहम, इसाक आणि त्या ठिकाणी मोशेच्या त्याच्या काळाच्या अगोदरचा होता. त्या कालखंडामध्ये तो होता. आणि त्यांच्या काळी जर तुम्ही पाहिलं अब्राहम, इसाक आणि त्या ठिकाणी मोशेच्या जमान्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लोकांकडे जी संपत्ती असायची, जर त्यांच्याकडे जे काही गोष्टी असायच्या तर त्यांची संपत्ती जी आहे त्यांच्या जनावरांवरून त्या ठिकाणी मोजली जायची. पशुधन म्हणतात ना त्याला. प्रेज द लॉर्ड. ज्याच्याकडे जास्त जनावर, ज्याच्याकडे जास्त पशुधन आहे त्या तो तितका जास्त श्रीमंत आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या ठिकाणी जर आम्ही बायबलमध्ये वाचलं तर या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की यांच्या काळामध्ये ज्याच्याकडे सर्वात जास्त जनावर पशुधन होतं तो तितका श्रीमंत. म्हणून इयोबाच्या संपत्तीमध्ये त्याच्या सोन्या नाण्याचा उल्लेख नाही केलेला की त्याच्याकडे किती सोनं नाणं होतं. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याची संपत्ती त्या ठिकाणी कशामध्ये मोजली जायची? जनावरांमध्ये. त्या ठिकाणी लेकरांनो पुढे सरका, थोडं सरका पुढे. येस. कशामध्ये मोजली जायची त्यांची संपत्ती? पशुधनामध्ये. आता देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट जर जनावरांसाठी तुम्ही पाहिली तर जनावरांना 2 गोष्टी पोषक पाहिजे. कोणत्या पाहिजे? चारा, पाणी. प्रेज द लॉर्ड. जनावरांसाठी काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? बरोबर ना. जेव्हा लोट आणि अब्राहम वेगळे झाले तेव्हा त्यांच्या समोर एक निवड होती. दोघांनी म्हटलं तू इकडे जाशील तर मी तिकडे जाईल. आणि जेव्हा लोटाने प्रदेश निवडला तो त्याने कोणता प्रदेश निवडला? यार्देनाचं खोरं निवडलं. का बरं निवडलं? कारण की तिथे सुपीक जमीन होती आणि तिथं पाणी मुबलक प्रमाणामध्ये होतं आणि चाराही मुबलक होता. प्रेज द लॉर्ड. कारण की जनावरांसाठी जर सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती पाणी आणि चारा असणं गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्यांच्याविषयी सांगतं की या ठिकाणी इसाकाविषयी जर तुम्ही वाचलं तर इसाकाविषयी सुद्धा लिहिलेलं आहे तो ज्या ज्या ठिकाणी जायचा त्या ठिकाणी तो विहिरी खोदत असे. का बरं विहिरी खोदत असे? कारण की पाण्याची सोय व्हावी म्हणून. प्रेज द लॉर्ड.
जर पाणी असेल तर त्या ठिकाणी पीक लावता येतं, पीक लावलं तर त्या ठिकाणी चारा काढता येईल. आणि या सर्व गोष्टींसाठी ते काय करायचे, जागोजागी जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन काय करायचे, विहीर तयार करायची, विहीर खोदायची. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की तेव्हाच्या काळामध्ये पशुधन असणं सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि बायबल सांगतं जेव्हा पशुधन त्या ठिकाणी सर्वात मोठी संपत्ती आहे, तर योबाच्या जीवनामध्ये त्याच्याकडे सर्वस्व होतं. आणि जेव्हा सर्वस्व होतं, ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये तो योबाच्या पुढच्या अध्यायामध्ये तुम्ही जर वाचलं तर योबाची एक फार मोठी परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये योबाचं सर्वस्व गेलं. प्रेज द लॉर्ड. जर 13व्या वचनापासून जर तुम्ही वाचलं काय काय गेलं त्याचं पहा. एके दिवशी असे झाले की योबाचे पुत्र व कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत असता एका जासूदाने योबाकडे येऊन सांगितले. बैल नांगरीत होते व त्यांच्या जवळ गाढवी चरत होत्या. तेव्हा शवाई लोक खाला घालून त्यास घेऊन गेले. त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधिले. हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत आहे. इतक्यात दुसऱ्या एकाने येऊन सांगितले. दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला. त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले. हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत असता इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले की खासद्यांनी 3 टोळ्या करून उंटावर खाला घातला व ते घेऊन गेले. त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यास वधिले. हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत असता इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले. तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत होती. तो रानातून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे 4ही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले व ती सगळी मरून गेली. हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे. प्रेज द लॉर्ड. बघा ना, पूर्व देशातल्या सर्व देशांमध्ये सर्वात थोर असणारा व्यक्ती एका झटक्यामध्ये त्या ठिकाणी काय झाला, झिरो झाला, सर्वस्व गेलं. प्रेज द लॉर्ड. याच्या परीक्षा जेव्हा झाली ना, तर त्याच्या परीक्षेमध्ये त्याचं सर्वस्व गेलं. आता देवाचं पवित्र वचन जर आम्हाला सांगतं की या इथेच त्याची परीक्षा थांबली नाही. पुढे जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी सर्व अंगभर त्याला गळवांनी तो भरला. आणि गळवांनी भरल्यानंतर त्याच्या अंगातून त्या ठिकाणी त्याला जखमा झाल्या. त्या जखमांना तो खाजवायला लागला. खापर घेतलं खाजवायचा. अरे एवढंच नाही तर त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे की त्याची पत्नी त्या ठिकाणी तिला जिवंत ठेवलं. बाकीचं सारं त्याचं त्या ठिकाणी गेलं, सर्वस्व गेलं. तो झिरो झाला, शून्य झाला, काहीच राहिलं नाही. जे लोक त्याचा आदर करत होते ते लोक सुद्धा त्याच्यापासून दूर व्हायला लागले. दुर्गंधी येत असे. प्रेज द लॉर्ड. अशा एका स्थितीमध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं ही परीक्षा त्याची त्या ठिकाणी झाली. आणि परीक्षा झाल्यानंतर बायबल आम्हाला सांगतं की जेव्हा परीक्षा झाली आणि परीक्षा संपल्यानंतर योबाचं जेव्हा त्याला सर्वस्व मिळालं तेव्हा ते सर्व काही त्याला दुप्पट मिळालं. प्रेज द लॉर्ड. आजचा विषयच असा आहे, कारण की आज अनेक लोकांना त्या ठिकाणी आशीर्वादाचा अर्थच माहिती नाहीये. पुष्कळ लोक म्हणतात पाळक साहेब आम्हाला आशीर्वाद मिळाले, आशीर्वाद मिळाले. परंतु ज्या आशीर्वादांविषयी आम्ही आजपर्यंत ऐकत आहोत, ज्या चर्च मध्ये आम्ही जात आहोत, ज्या देवाच्या दासांना आम्ही ऐकलेला आहे, परंतु तो आशीर्वाद काय आहे हे आम्हाला माहितच नाहीये. आणि आम्ही स्वतःला वरतून म्हणतो आम्ही देवाचे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहित आहे का संजीवन काय असतं? नवसंजीवन, ज्याला आम्ही रिवायवल म्हणतो. आज अनेक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये रिवायवल न येण्याचं कारण आहे कारण की या ठिकाणी टेकलेले गुडघे कुठं दिसत नाही, अश्रूंनी केलेल्या प्रार्थना कुठं दिसत नाही. आज फक्त देवाकडे एक डिमांड घेऊन आम्ही देवासमोर चालत आहोत, कारण की बायबल आम्हाला सांगतं या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी आहे, फुकट मिळाले आहे. तारण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आलं, पापांची क्षमा फुकट आहे. पण बायबल आम्हाला सांगतं अभिषेकासाठी एक किंमत चुकवावी लागते. प्रेज द लॉर्ड. तो पैशाचं मोल देऊन विकत घेता येत नाही. आणि परमेश्वराने आम्हाला अभिषेक केलेला आहे की आम्ही त्याचे पुत्र आहोत, त्याची कन्या आहोत. आमेन. अरे भरोसा आहे का नाही तुम्हाला? तुम्ही देवाचे लेकरं आहात, भरोसा आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. आम्हाला विश्वास असला पाहिजे, कारण की प्रभू येशू आमच्या जीवनाचा उद्धार करता आहे. त्याने आमच्यावर प्रेम केलं, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो म्हणतो तुमचे अंतःकरण देवाचं मंदिर आहे, तो आमच्या अंतःकरणामध्ये येऊन राहतो. पण आमचा प्रभू फार जेंटल आहे. तो आमच्या अंतःकरणामध्ये येण्या अगोदर आमची परवानगी घेतो.
प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकवत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, मी त्याच्याबरोबर आत जाईल. आणि तो परमेश्वर आज आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी उभा होता आणि त्याने दार वाजवलं आणि दार उघडल्यानंतर आम्ही पाहिलं प्रभू येशू आहे का. प्रभू येशू तू आतमध्ये आल्यानंतर आमच्या घरामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहे अंतःकरणामध्ये, त्याच्यामध्ये अस्वस्थता त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या आमच्या अंतःकरणातून निघून गेल्या आणि आमचं घर जे आहे ते रिकामं झालं, शुद्ध झालं. प्रेज द लॉर्ड. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलेलं आहे बायबलमध्ये? जेथे प्रभूचा आत्मा आहे तिथे गोंधळ आहे. देवाचा आत्माच गोंधळाचा आहे. बरोबर ना? देवाचा आत्मा कसला आहे? शांततेचा आत्मा आहे, शांतीचा आत्मा आहे ना. म्हणजे ते प्रभूचा आत्मा येतो ते मोकळीक असते ना. तर मग मला एक गोष्ट सांगा, पुष्कळ लोक त्या ठिकाणी गोंधळ घालतात, मग काय देवाचा आत्मा गोंधळ करण्यासाठी येतो का? प्रेज द लॉर्ड. लोक असे ओरडत आहे, देवा असं करतो तसं करतो, फार देवा. अरे कशाला ढोंग करायचं? लोकांना दाखवायसाठी मी लय दुःखी आहे, माझ्या जीवनामध्ये असं. अरे परमेश्वराने आमच्यावर एक मोहर लावलेली आहे, तू माझा पुत्र आहे, प्रिय पुत्र आहे. हालेलुया. म्हणून आम्ही गोंधळांवर त्या ठिकाणी भरोसा करत नाही. आम्हाला माहिती आहे आमचा प्रभू शांततेमध्ये उतरणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ओरडतो अशी की आमच्या जवळ असणारे 4 लोक बाजूला होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. ओरडण्यासाठी देवापणे बोलवलेला आहे का? देवाचं पवित्र वचन सांगते, हो ज्याने दबलेल्या सर्व लोकांना तुम्ही मजकडे, आम्ही तुम्हाला विसावा देईल. जर त्याने अभिवचन दिलं की मी विसावा देतो, तर आम्ही विसावा घेण्याकरता का तयार झालेलं नाहीये? इयोबाच्या जीवनामध्ये सर्वस्व गेलं. जेव्हा परमेश्वराने त्याचं सर्वस्व गेल्यानंतर, परीक्षेचा काळ संपल्यानंतर जेव्हा त्याला सर्व त्या ठिकाणी परत दिलं, ते दुप्पट त्याला जेव्हा मिळालं, तर त्याच्याविषयी बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये त्या वचनाकडे आम्हाला लक्ष ठेवायचं आहे, त्या वचनाकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे. काय आहे ते वचन? 42वा अध्याय काढा. Glory to God. Thank you Jesus. Praise the Lord. सर्वजण माझ्या बरोबर आहेत ना? डोक्याच्या वरतून जात नाही ना? जरी गेलं तर मला थांबवा. Praise the Lord. कारण की मी फार सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, थिओलॉजीची लँग्वेज, आमच्या अभ्यासाची जी लँग्वेज आहे ती फार वेगळी आहे. Praise the Lord. मला एक देवाचा दास फार आवडतो, मी त्याच्याविषयी काही दिवसांनी सांगणार आहे. तो मला चार्ल्स स्पर्जन. ह्या व्यक्तीचे जर तुम्ही उपदेश ऐकले तर हा व्यक्ती जिथे उभा राहायचा तो एवढंच बोलायचं, देवाचं वचन असं सांगतं, देवाचं वचन असं सांगतं, देवाचं असं वचन सांगतं. जसे आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा करून मनोरंजन करतो ना, तर संत पावलाचंही जीवन तसंच होतं. त्यांच्याकडे फार मोठे रिव्हिलेशन नव्हते, परंतु जेव्हा बोलायचे ना तर अंतःकरण तुटत होते, पापाचा पश्चाताप लोक करत होते, आपलं जीवन त्या ठिकाणी बदलत होते. हे ते जीवन आहे आणि या जीवनाचा पाठलाग आम्ही शारोन परिवार करत आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या 42व्या अध्यायामध्ये 10 ते 17 वचन जर तुम्ही वाचलं तर या ठिकाणी जेव्हा परमेश्वराने त्याला सर्वस्व दिलं, तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला व पूर्वी इयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. प्रेज द लॉर्ड. किती दिली? दुप्पट दिली. पुढे लिहिलेलं आहे, मग त्याचे सर्व बंधू व भगिनी त्याचे आणि पूर्वीचे व त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती ती विषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले. प्रत्येकाने त्याला एक कसिता, म्हणजे एक विशिष्ट वजनाचं नाणं असतं ते, आणि ते कसिता व सोन्याची एक अंगठी दिली. परमेश्वराने इयोबाचे उत्तरवय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. प्रेज द लॉर्ड. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. एका कन्येचे नाव यमीमा, दुसरीचे कसिया व तिसरीचे केरेन हप्पूक अशी त्याने नावे ठेवली. इयोबाच्या कन्यांनी इतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. त्याच्या बापाने त्यास त्याच्या भावाप्रमाणे वचन वाटून दिले. त्यानंतर इयोब 140 वर्ष जगला आणि त्यानंतर 4 पिढ्यांपर्यंत त्याने आपले पुत्र पौत्र पाहिले. नंतर इयोब वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला. प्रेज द लॉर्ड. एक वचन मी तुमच्या समोर ठेवतो. एक वचन जे आहे ते तुमच्या समोर या वचनातून मी ठेवतो. 12वं वचन. तिथे लिहिलेलं आहे, परमेश्वराने इयोबाचे उत्तरवय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. काय केले? काय केले?
म्हणा आपल्या शेजाऱ्याला सुख संपन्न केले, म्हणा आपल्या शेजाऱ्याला विश्वासाने म्हणा सुख संपन्न केले. जर हिंदीमध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे उसने आशीष दी. प्रेज द लॉर्ड. आशीष दी म्हणजे काय आहे? त्याला आम्ही म्हणतो आशीर्वाद दिले. काय दिले? मला आशीर्वाद दिले. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्हाला सांगतं की जेव्हा आम्ही बायबल वाचतो तर बायबल मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराने आमच्या जीवनासमोर सर्वात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि ती गोष्ट या करता की प्रभू 29:29 आमच्या विषयी म्हणतो. तो म्हणतो तुम्हाविषयी, तुमच्या सर्वांविषयी, माझ्याविषयी. त्याच्या मनामध्ये, कोणाच्या मनामध्ये? देवाच्या मनामध्ये एक योजना आहे आणि ती त्याला ठाऊक आहे. तुम्हाला मला माहिती आहे का? माहिती आहे का? नाही माहिती. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे देवाच्या मनात एक योजना आहे आणि शेवटी ती चांगलीच होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. मध्ये काय होणार आहे आम्हाला माहिती आहे का? नाही माहिती ना. मग बायबल मध्ये या योबामध्ये लिहिलेलं आहे की जी त्याची परिस्थिती, त्याच्या जीवनामध्ये जे संकट, त्याची परीक्षा, जी परीक्षा त्याच्या जीवनामध्ये आली, बायबल आम्हाला सांगतं की देवाने त्याचं जे काही जीवन आहे, जे काही उत्तर वय आहे ते पूर्व त्या ठिकाणी पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केलं, म्हणजे आशीर्वादित केलं. आमेन. केलं ना. मग बायबल आम्हाला त्याविषयी काय सांगतं? मी तुम्हाला सांगतो. जेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगते, इथे लिहिलेलं आहे, एक गोष्ट तुमच्या समोर ठेवतो की इथे लिहिलेलं आहे जेव्हा योबाचं सर्वस्व गेलं, त्याचे जनावर गेले, आग स्वर्गातून आली, स्वर्गातून आग आली, मेंढर मेले, खासगी लोक आले आणि त्याची त्या ठिकाणी काय घेऊन गेले? उंट घेऊन गेले. शबाई लोक आले, त्याचे गाढवा आणि बैल त्या ठिकाणी घेऊन गेले, सर्वांना मारून टाकले. इकडून त्या ठिकाणी वारा आला, चारी भिंती त्या ठिकाणी जे काही कोणे आहे ते हल्ले आणि ते छत जे आहे ते लेकरांवर पडलं, लेकरं मेले. किती भयानक गोष्ट आहे ना. देवाचं पवित्र वचन सांगते योबाचं सर्वस्व गेलं, कारण की त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या पूर्व देशांमधला सर्वात त्या ठिकाणी थोर माणूस होता, श्रीमंत माणूस होता. त्याच्या जीवनातलं त्याचं सर्वस्व गेलं, आता तो शून्य झालेला आहे. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की जेव्हा योबाचं सर्वस्व दुप्पट झालं तेव्हा परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं त्याचं दुप्पट झाल्यानंतर परमेश्वराने त्याला सर्व गोष्टींमध्ये काय केलं? सुख संपन्न केलं, आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. अरे बायबल मध्ये तुम्ही जर वाचलं ना तर या ठिकाणी लिहिलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट की जसं मी तुम्हाला सांगितलंय, सर्व लोकांनी त्याचं सर्वस्व लुटून नेलं आणि परमेश्वर त्या ठिकाणी त्याच्या जीवनामधलं जेव्हा सर्वस्व या लोकांनी, शबाई लोकांनी, खासगी लोकांनी जेव्हा लुटून नेलं ना, तर परमेश्वर त्यांच्याकडे जाऊन असं म्हणाला नाही, हे खासग्यांकडे गेला, हे तुम्हाला माहित नाही बरं का, योबाची परीक्षा होती म्हणून त्याचं तुम्हाला नेण्यासाठी मी परवानगी दिली होती, चला त्याचं जे नेलेलं आहे ते त्याला परत करा. नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने जे त्याचं नेलं होतं त्यांच्याकडे जाऊन असं म्हटलं नाही, परीक्षेचा काळ होता म्हणून ते तुम्हाला मी दिलं, द्या त्याचं. नाही म्हटलं परमेश्वर. शबाई लोक आले, गाढवा आणि त्या ठिकाणी त्याचे बैल त्या ठिकाणी घेऊन गेले, त्यांच्याकडे जाऊन असं नाही म्हणाला, सैतानाने मला प्रवृत्त केले योबाची परीक्षा करण्यासाठी म्हणून त्याची परीक्षा करण्याकरता मी त्याचे जनावर तुमच्या स्वाधीन केले, ते जनावर त्याला परत द्या. नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्यांच्याकडे जाऊन मागितलं नाही की त्याचा परत द्या. देवाचं पवित्र वचन आम्हाला या वचनाद्वारे काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो समय हाच होता की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जे काही आहे त्या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. अरे बायबल मध्ये लिहिलेलं आहे, हिंदीमध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे, हे छोटे झुंड मत डर क्योंकि पिता के मन को भाया है कि वो तुझे राष्ट्र दे. प्रेज द लॉर्ड. राज्य दे म्हटलेलं आहे. आम्ही छोटा कळप आहो ना, आम्हाला घाबरण्याची काही गरज आहे का? प्रेज द लॉर्ड. आम्हाला घाबरण्याची गरज आहे का? पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या गोष्टींमध्ये काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की परमेश्वराने योब 42:12 मध्ये त्या ठिकाणी त्याचं सर्व जे आहे ते सर्व काही त्याला त्याच्या सर्व गोष्टींमध्ये सुख संपन्न केलं. प्रेज द लॉर्ड. त्याला आशीर्वादित केलं. या शब्दाला बायबल मध्ये वाचणारे लोक अजूनही समजू शकले नाही आशीर्वादाचा अर्थ काय आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक बायबल वाचतात ना, कोणी बायबल वाचत नाही? वाचत नाही. प्रेज द लॉर्ड. वाचता का सगळेजण बायबल? वाचता का? वाचता. हो बोलणारे खूप कमी आवाज आहे. तुम्हाला जर बायबल वाचता येत नसेल ना तर काकांनी बायबल स्टडी चालू केलेली आहे. तरुणांसाठी पण ते बायबल स्टडी घेतात. जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला इथे 1 तास देते. प्रेज द लॉर्ड. काल स्टडी होती, कशी झाली? समजलं तुम्हाला? कोणता अध्याय घेतला होता?
पहिला अध्याय. प्रेज द लॉर्ड. काय होतं त्याच्यामध्ये? त्याचं काय होतं, तात्पर्य काय होतं? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजलं? सोप्या भाषेत सांगितलं, अवघड काय सांगितलं? प्रेज द लॉर्ड. ते शिक्षक आहे ऍक्च्युली. प्रेज द लॉर्ड. आणि या गोष्टींची गरज आहे, वचन शिकण्याची गरज आहे. पुष्कळ लोक म्हणतात आम्हाला देवाचा आत्मा शिकवतो. मी बसतो त्यांच्या समोर आणि मी म्हणतो माय डॉक्टर घरात ठेवा आणि तुमचा जो आत्मा आहे तो माझ्यामध्ये द्या. प्रेज द लॉर्ड. अरे लोकांचे हात ठेवून डोक्यावर हात ठेवू लोकांच्या डोक्यावरचे केस गेले, पण त्यांच्यामध्ये काही परिवर्तन झालं नाही. पण जो देवाच्या उपस्थितीमध्ये बसला, तो शिकण्यासाठी तयार असला, तर मी तुम्हाला सांगतो शिकणारे लोक देवाला आवडतात. प्रेज द लॉर्ड. शिकण्यासाठी कोणतं वय आहे का? नाही. फळक साहेब तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि तुमच्यामध्ये जे असेल ते सारं मला देऊन टाका. मी म्हटलं तुम्ही काय झपाटलेला पिक्चर पाहून आले काय? हा, तो तात्या विंचू म्हणतो माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात. म्हटलं या गोष्टी करायसाठी आम्हाला देवाने निवडले का? प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये जो आत्मा आहे तो साधारण आत्मा नाही, आमच्या परमेश्वराचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या गोष्टींमध्ये आम्हाला चालणं गरजेचं आहे. बघा ना, बायबलमध्ये परमेश्वराने योबाला सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित केलं. अरे पण आम्हाला समजत नाही या आशीर्वादाचा अर्थ काय आहे, हे आशीर्वाद नेमके आहे तरी काय? जर बायबलमध्ये तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक वाचलं तर या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर परमेश्वराने अब्राहमाला कॉलिंग दिलं म्हणजे बोलवलं ना. त्याला काय सांगितलं? अब्राहमा, आपल्या काय लिहिलेलं आहे तिथे? आणि काय सांगितलं पुढं? प्रेज द लॉर्ड. सांगितलं ना. मग हे जेव्हा देवाने अब्राहमाला सांगितलं, त्याला बोलवलं, तेव्हा त्याला 7 अभिवचनं दिले. किती दिले? 7 अभिवचनं दिले. आपल्या शेजाऱ्याला सांगा 7 अभिवचनं दिले म्हणा. 7 वायदे केले. प्रेज द लॉर्ड. या 7 वायद्यांमध्ये एक वायदा असा बी आहे, मी तुला आशीर्वादित करेन. प्रेज द लॉर्ड. मग म्हणा मी आशीर्वादित आहे. कारण की अब्राहमाचे आशीर्वाद आमचे आहे. कारण की अब्राहमाचे आशीर्वाद बायबलमध्ये लिहिलेला आहे की जे अब्राहमाचे आशीर्वाद आहे, जे ख्रिस्त येशूला ग्रहण करतात, ते अब्राहमाचे आशीर्वाद आहे. ते सर्वजण जे सर्व आशीर्वाद ख्रिस्त येशूला ग्रहण करणाऱ्यांना मिळालेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आहे ना, माझ्या बरोबर आहे ना? बोर नाही होते ना कोणाला? झोप तर येत नाही ना? जर झोप आली तर त्या ठिकाणी काय करायचं आहे? प्रेज द लॉर्ड म्हणायचं आहे. ज्याला झोप येते आहे ते प्रेज द लॉर्ड म्हणा. अरे मी तेच तर सांगितलं, झोप येत असेल तर प्रेज द लॉर्ड. कोणाला झोप येत नाही? वा, प्रेज द लॉर्ड. मला लय आवडतं. एखादं झोपताना मला जर दिसलं त्याच्याजवळ जावा, त्याला म्हणायचा अरे उठ रे. प्रेज द लॉर्ड. हे सोने वाले लोगो जाग जाओ. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला रात्री ऐकायची सवय आहे ना, जागते रहो. मी तुम्हाला सांगतो बरं का, या दिवसांमध्ये जागृत राहायचं आहे. कारण की परमेश्वराचा अभिषेक तुमच्यावर आलेला आहे. परमेश्वर आम्हाला कधी सोडत नाही. तो आमच्या जीवनामध्ये महान गोष्टी करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी अब्राहमाला जे आशीर्वाद दिलेले परमेश्वराने त्याला पहिलं प्रॉमिस त्या ठिकाणी केलं, पहिलं अभिवचन दिलं की मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करील. म्हणजे पहिल्याच आशीर्वादामध्ये अब्राहमाला सांगितलं होतं मी तुला पुत्र देईल. प्रेज द लॉर्ड. आणि मग दुसऱ्या आशीर्वादामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की मी तुला आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का काय काय? पहिलं अभिवचन काय? मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेल. दुसरं अभिवचन मी तुला आशीर्वाद देईल. तिसरं तुझे नाव मोठे करेल. चौथं तू आशीर्वादित होशील. पाचवं तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करेल. सहावं जे तुझे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करेल. सातवं प्रॉमिस तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड. आता योबाचं सगळं गेलं ना. तर योबाचं सर्व गेल्यानंतर ज्या लोकांनी त्या योबाचं सगळं नेलं, तर योबाच्या ज्या लोकांनी नेलं त्यांच्याकडे जाऊन परमेश्वर त्यांना असं नाही म्हणाला चल परत दे. म्हटला का प्रभू? म्हणाला का तसं? अहो म्हणाला का? नाही म्हणाला ना. मग इथे काय लिहिलेलं आहे की योब 0 आहे, त्याचं सर्वस्व गेलं. आणि इथे लिहिलंय त्याच्या आधीच्या दिवसांपेक्षा परमेश्वराने त्याला त्याच्या नंतरच्या दिवसांमध्ये काय केलं? जेव्हा परीक्षा संपली त्याला कसं केलं? सुख संपन्न केलं. म्हणजे काय केलं? आशीर्वादित केलं. म्हणा योबाला देवाने आशीर्वादित केलं.
सुख संपन्न केलं. प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो आशीर्वाद नेमकं काय आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकायचंय ना आशीर्वाद काय आहे. भाई देवाने मला लई चांगले आशीर्वाद दिले. काय आशीर्वाद दिले. अरे माझी ऐश्वर्याची पोत हरवली होती आणि देवाने ती सापडण्यासाठी मला कृपा दिली. हाच माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. असे आमचे आशीर्वाद आहे नाही. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबलमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वराने शत्रूकडून त्याला घेऊन त्या ठिकाणी जे लुटून नेलं होतं ते घेऊन त्या ठिकाणी नाही दिलं. मी तुम्हाला सांगतो तर जेव्हा योबाच्या जीवनामध्ये त्याची वृद्धी व्हायला लागली, जेव्हा परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये त्याच्या परीक्षेतून त्याला काढल्यानंतर जेव्हा तो त्या ठिकाणी त्याची वृद्धी व्हायला लागली तर ती वृद्धी त्या ठिकाणी कशी झाली. लोकांना वाटतं की 10 वर्ष लागले असतील, 20 वर्ष लागले असतील, 30 वर्ष लागले असतील, परंतु मी तुम्हाला सांगतो त्याच्या जीवनामध्ये त्याची जी वृद्धी झाली त्याच्यासाठी बायबल मधून समजण्यासाठी सर्वात सोपं उदाहरण जर कोणतं असेल तर ते आहे प्रभू येशूने लोकांना विचारलं तुमच्याकडे काय आहे आणि प्रभू लोकांनी त्याला शिष्यांनी सांगितलं आमच्याकडे 5 भाकरी 2 मासे आहे. हेच उदाहरण सर्वात सोपं आहे बरं का समजवण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दिवस उतरायला लागला. शिष्य प्रभूकडे आले. मोठा लोकसमुदाय प्रभूच्या पाठीमागे होता. शिष्य प्रभूला म्हणाले लोकांना जाऊ दे, शेजारी पाजारी जातील, शेतमाळ्यात उतरतील, गावाखेड्यात उतरतील, खाण्यापिण्याची व्यवस्था होईल, तिथंच आराम करतील, चांगलं होईल, जाऊ दे ना, भुकेले आहे, कशाला एवढे वेळ ताबून धरतो. तर प्रभू त्यांना म्हणतो तुम्हीच करा त्यांच्या खाण्याची व्यवस्था. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय म्हणाल त्यांना, तुम्हीच करा ना त्यांच्या खाण्याची व्यवस्था. ते म्हणाले कसं काय करावी, आमच्याकडे काय एवढं आहे का आणि याच्यासाठी तो आम्हाला घेऊन आला का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य काय म्हणाले 5,000 येते फक्त माणसं, त्यांचे लेकरं बाळ तर वेगळेच आहे. डायरेक्ट प्रिन्स देवाचे दास ते म्हणतात ते 20,000 लोक होते. अरे एवढ्या लोकांना त्या ठिकाणी कसं काय खायला द्यायचं आणि तू म्हणतो त्यांना खायला दे. अरे जाऊ दे त्यांना, कशाला दाबून धरलं. प्रभू म्हणतो तुमच्याकडे काय आहे. ते म्हणाले 5 भाकरी 2 मासे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता मी विश्वास करतो प्रभू येशूने काय केलं. भाकर त्या ठिकाणी हातामध्ये घेतल्या, 5 भाकरी हातामध्ये घेतल्या. आता 5 भाकरी त्या ठिकाणी हातामध्ये घेतल्यानंतर प्रभूने काय केलं, त्या भाकरी तोडल्या ना. मग एका हातामध्ये किती भाकरी आल्या, 2.5 भाकरी आल्या. अरे 5 भाकरी तोडल्यानंतर एका हातात किती येतील, 2.5 भाकरी आल्या ना. गणिताची कच्ची आहे का तुम्ही. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी 2.5 आलं. आता या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की त्या ठिकाणी संध्याकाळ होत होती आणि संध्याकाळ होत होती आणि उशीर होत होता, अंधार पडणार होता आणि प्रभूने त्या ठिकाणी शिष्य म्हणत होते यांना लवकर जाऊ दे. आता विचार करा जेव्हा प्रभू येशूने त्या ठिकाणी त्या भाकर त्या ठिकाणी मोडली आणि 2.5 भाकरी एका हातात, 2.5 भाकरी एका हातात आणि जेव्हा ती वाटायला गेली तर 5,000 लोक त्या ठिकाणी फक्त पुरुष त्या ठिकाणी जीवन गेले, त्यांचे स्त्रिया लेकरं वेगळे होते. प्रेज द लॉर्ड. आणि ते पण रात्र होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी खाऊन तृप्त होऊन निघून गेले. कसं शक्य आहे, कसं काय शक्य आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा प्रभू येशूने त्या ठिकाणी भाकर मोडून त्यांना दिली तर मी विचार करत होतो की एखाद्या बाईला जर बसवलं, तिच्या समोर 5 चुली त्या ठिकाणी ठेवल्या आणि 5 चुली ठेवल्यानंतर ती भाकरी थापित राहिली तर 5,000 लोकांना द्यायसाठी कितीतरी त्या ठिकाणी वेळ लागून जाईल. प्रेज द लॉर्ड. एका मिनिटाला जरी एक भाकर बनायला लागली तर 60 मिनिटाला 60 भाकरी, 6 पंचे 30, 300 भाकरी आणि लोक तर 5,000 आहेत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो झाला का. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं इतका वेळ त्या ठिकाणी लागेल, इतक्या वेळ त्या ठिकाणी सर्व होईल आणि ह्या ठिकाणी एवढे लोक होते, यांना कसं काय त्या ठिकाणी पाठवायचं. मी तुम्हाला सांगतो काय झालं तिथे. यशाया 60वा अध्याय, यशाया संदेशाचं पुस्तक याचा 60वा अध्याय. कितवा अध्याय, 60. प्रेज द लॉर्ड. आणि कुणीतरी अनुवाद 1:11 काढा. यशाया 60 काढलं तुम्ही तर याच्या 22व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. यशाया 60:22 मध्ये लिहिलेलं आहे जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील. ऐका, जो सर्वात छोटा आहे त्याचे किती होतील, सहस्र होतील. जो क्षुद्र आहे त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर हे योग्य समयी 2-3 महिन्याने घडवून आणेन. मी परमेश्वर आहे 1-2 वर्षाने घडवून आणेन. कसे घडवून आणेन, लगेच इन्स्टंट त्या ठिकाणी मी घडवून आणेन. कसं घडवून आणेल,
ताबडतोब त्या ठिकाणी घडवून आणील. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, परमेश्वर म्हणतो लगेच मी घडवून आणीन. प्रेज द लॉर्ड. 1-2 महिन्याने सांगितलेलं आहे का? आणि बायबलमध्ये अनुवादाचं पुस्तक 1 अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्ही आता आहात, त्यांच्या सहस्त्रपट तुम्हाला वाढवो आणि आपल्या वचनाप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद देवो. हालेलुया. किती पट वाढवो? सहस्त्रपट. जेव्हा प्रभूने ते 5 भाकरी 2 मासे हातात घेतले, जेव्हा प्रभूने त्या 5 भाकरी त्या ठिकाणी हाताने तोडल्या, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, जेव्हा त्याने त्या शिष्यांच्या हाती दिल्या आणि शिष्यांनी त्या टोपल्यांमध्ये जेव्हा टाकायला सुरुवात केल्या, तेव्हा ती 1 पडली नाही, 10 पडल्या नाही, हजारोंच्या संख्येने भाकरी पडायला लागल्या. हालेलुया. कसं वाढलं? त्वरित वाढलं, लगेच वाढलं. त्याच गोष्टी परमेश्वराने आमच्या जीवनासाठी सुद्धा केल्या. योबाच्या जीवनाविषयी जर तुम्ही वाचलं तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जेवढं त्याचं त्या ठिकाणी गमावलं होतं, जेवढं त्याचं त्या ठिकाणी सर्वस्व गेलं होतं, शून्य झाला होता, सर्वस्व त्याच्या जीवनातून गेलं होतं. जेव्हा परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये त्याचं द्यायला सुरुवात केली, तर मी तुम्हाला सांगतो, जे त्याच्याकडे अगोदर होतं त्याच्या दुप्पट स्पीडने परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी दिलं. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही कोणता विचार करत आहोत? आमच्याकडे जे आहे ते गेलेलं त्याचं आम्ही दुःख करत आहोत का? अरे तो योब पहा, त्याच्या जीवनाकडे पहा. तो म्हणतो देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्या देवाचं नाव. त्याने परमेश्वराविषयी तक्रार केली नाही. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक म्हणतात की योब देवासोबत भांडत होता, तक्रार करत. अरे देवासोबत तो भांडत नव्हता. तो देवाला तो म्हणत होता, अरे मला माहिती आहे तू असं करूच शकत नाही. तो त्या प्रश्नाचं उत्तर देवाकडून घेत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो देवासमोर त्या ठिकाणी आपलं मनोगत, आपले प्रश्न ठेवत आहे. पुष्कळ लोक देवासोबत त्या ठिकाणी म्हणतो भांडण करत होता. काय नाही. तो म्हणतो मला ठाऊक आहे रे, माझा निर्माण करता जिवंत आहे, तो असं करू शकत नाही. तो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आज आमच्या जीवनामध्ये हे आशीर्वाद काय आहे? पुष्कळ लोकांना वाटतं त्यांचा धन, त्यांचा पैसा त्यांचा आशीर्वाद आहे. नो, नाही. पत्नी लेकर आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद, पण ते वेगळ्या प्रकारचे आशीर्वाद आहे. देवाने आम्हाला हे घर, गाडी, बंगला जे दिलेला आहे ते आमच्यासाठी आशीर्वाद नाहीये, ते आमच्या सुविधा आहे, आम्हाला वापरण्यासाठी दिलेले आहे. पुष्कळ लोक त्यालाच आशीर्वाद समजून बसलेले. प्रेज द लॉर्ड. या आमच्या सुविधा आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की परमेश्वराने योबाला उंच केलं. अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं मी तुला आशीर्वाद देईल. प्रभू येशूने 5 भाकरी 2 माशांवर आशीर्वाद मागितला आणि तो सर्व लोकांना वाटून दिला. ऐका, सांगू इच्छितो काय आहे आशीर्वाद. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आम्हाला सर्व गोष्टींमध्ये हे समजणं गरजेचं आहे की परमेश्वर आमच्याकडून काय अपेक्षा करतो. तुम्ही जर त्या ठिकाणी 2 राजे 4 अध्यायामध्ये जर वाचलं ना, तर तिथे त्या ठिकाणी अलिशा त्या ठिकाणी एक विधवा त्या ठिकाणी अलिशाकडे आली. अलिशाने तिला विचारलं तुझ्याकडे काय? ती म्हणते एक घडाभर तेलाशिवाय माझ्याकडे काय नाही. संदेशाची पत्नी होती ना ती. प्रेज द लॉर्ड. काय होतं तिच्याकडं? एक घडाभर तेल होता. अलिशा म्हणाला पुरेसा आहे, पुरेसं. प्रेज द लॉर्ड. आणून भांडे मागून आण आणि भरत बस. त्या घडाभर तेलाने त्या ठिकाणी साऱ्या लोकांचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, साऱ्या नगरातले त्या ठिकाणी भांडे जे आहे ते भरून गेले. प्रेज द लॉर्ड. आणि ते विकलं आणि त्याच्याद्वारे उपजीविका केली. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हाच आहे आशीर्वाद जे तुमच्याकडे आहे. परमेश्वर त्याला आशीर्वादित करणारा आहे. हालेलुया. जे तुमच्या हातामध्ये आहे परमेश्वर त्यालाच वाढवेल. अरे एलिया त्या ठिकाणी सारपातीतील विधवेच्या घरामध्ये गेला. तिला म्हणतो तुझ्याकडे काय आहे? मुठभर पीठ आहे ना, थोडंसं तेल आहे ना, तू काय कर माझ्यासाठी भाकर बनव. ती म्हणाली बाबा शेवटचा आहे तो मला बनव ना. उगाच नाही. त्या ठिकाणी दुष्काळामध्ये 3.5 वर्षाचा दुष्काळ त्या ठिकाणी पडलेला होता. काही दिवस त्या ठिकाणी कावळा मासाचा तुकडा त्या ठिकाणी त्याला घेऊन जात होता, भाकर घेऊन जात होता. मासाचा तुकडा त्या ठिकाणी होता ना, मटणाचा तुकडा. एलिया खायचा. प्रभूने सांगितलं जाय त्या विधवेकडे जाय. तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी बाकीचे दिवस त्या ठिकाणी त्याचा गुजारा झाला. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत दुष्काळ होता तोपर्यंत विधवेच्या घरातलं पीठ संपलं नाही.
ते छोटंसं तेल त्या ठिकाणी जे होतं, ते कुप्पीमध्ये जे तेल होतं ते सुद्धा संपलं नाही. 3.5 वर्षामध्ये तिचे आप्तजन, स्वकीयचे, तिचे घरदाराचे लोक आहेत, त्या सर्वांनी त्या ठिकाणी स्वतःची उपजीविका केली. याला म्हणतात आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. कधी स्वतःच्या घरातल्या गॅसवर असा हात ठेवला आणि म्हणाले का, प्रभू याला संपू देऊ नको वर्षभर? नाही भाई, माझ्याकडले पैसे 900 रुपये फुकटचा गॅस आहे, मला 400 रुपये भरावे लागते. म्हटले का कधी? पिठाच्या डब्यावर हात ठेवून म्हणाला का, प्रभू याच्यावर तुझा आशीर्वाद दे? नाही म्हणत. खरं की आम्ही त्याचं सामर्थ्यच ओळखलं नाही. म्हणतो तेव्हाच आता कुठं? तुमचे व्यवसाय डुबत राहिलेले, त्या व्यवसायावर हात ठेवून म्हटलं का, प्रभू याला आशीर्वाद कर? नाही बाई, तू परत प्रार्थना केली का, मा व्यवसाय चांगला होता, तुझा विश्वास कुठे? अरे वा, म्हणजे त्याच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे, परंतु एक बायबलमध्ये माझं वचन सांगतं की विश्वासा वाचून देवाला संतोषी मिळणे अशक्य आहे. बाई, मी पाळक साहेबाकडे प्रार्थना करून घेऊ का ग? हा घे. त्या पाळकाची प्रार्थना लागू होती बरं का. प्रार्थना आणि पाळकाने जशी प्रार्थना केली तसं, हॅलो प्रार्थना करा ना आमच्यासाठी. 4 ठिकाणी प्रार्थना करतो, पण देवबाप म्हणतो, अरे तू बोल ना तर मी ऐकणार नाही का? प्रेज द लॉर्ड. पण आम्ही म्हणतो सारं करायला लावा पाळक साहेब, पण प्रार्थना करायला लावू नका. अरे माझी बळजबरी नाहीये तुम्हाला. जर आमचं नातं देवासोबत पिता आणि बापाचं आहे, तर आम्ही सावत्र लेकरासारखं काऊन करावं? ए तू म्हण कशाला? प्रेज द लॉर्ड. आम्ही देवासोबत कसं नातं ठेवलेलं आहे? सावत्र लेकरासारखे. असं आहे का? अरे त्याने आम्हाला वारस बनवलेला आहे, वारस. प्रेज द लॉर्ड. आमच्या विषयी त्याने मृत्यूपत्र लिहून ठेवलं. तर तो म्हणाला की मी गेल्यानंतर त्या ठिकाणी मी जातो, तुम्हासाठी जागा तयार करतो, परंतु जे काही आशीर्वाद पृथ्वीवर माझ्या लोकांचे आहे ते त्यांचेच आहे. जो अधिकार माझा आहे तो त्यांचाच आहे. जे सामर्थ्य माझ्यामध्ये होतं ते सामर्थ्य सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. या गोष्टींनी आम्हाला भरायचं आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की देवा आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या देवाच्या उपस्थितीमध्ये चालतो. आशीर्वाद काय आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो. अरे आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही जे पाहत आलेलो आहे, आम्हाला सांगत आलेले, आमच्या कानावरती आहे गोष्टी. आपल्यामध्ये सुरेश काका आहे, अनेक लोक आहे माझ्या समोर. अरे तुमच्या साक्ष आहे माझ्या समोर. तुम्हाला माहित आहे? चला मी माझी साक्ष देतो, सुरेश काकाची साक्ष देतो. देवाचे दास आपल्यामध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांची सुरुवात कशी झाली होती? ते ट्युशन घ्यायचे. त्यांची अवस्था एवढी भयानक होती. पप्पांना त्या गोष्टी सर्व माहिती त्यांना, कारण की आम्ही त्या आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु आज मी पाहतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे आशीर्वाद देवबापाने जेव्हा त्यांना उभं केलं, उंच केलं, तर संपूर्ण भारतभर त्यांना देवबापाने त्याच्या सेवेसाठी फिरवलं. प्रेज द लॉर्ड. एका ग्रामीण भागातला व्यक्ती जेव्हा देवासाठी स्वतःचं समर्पण करत आहे, जेव्हा समर्पण करतो, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, तेव्हा समोर आपलं समर्पण करून टाकतो की प्रभू माझ्या जीवनामध्ये मला काही मिळो अथवा न मिळो, परंतु माझा जीव तुझ्या ठाई आनंद करेल. आणि तो विश्वास घेऊन आपल्या परिवारासहित कुठेही प्रभू तू घेऊन जा, आम्ही जायला तयार आहे. आणि त्या विश्वासाने देवापाने साऱ्या भारतभर त्यांना फिरवलं. याला म्हणतात आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमची साक्ष काही वेगळी नाहीये. पुष्कळ लोक म्हणतात वैजापूर मधला सर्वात श्रीमंत पाळक आहे तो वैजापूरचा, तो शारोनचरचा पाळक आहे, ते शारोनचर लई श्रीमंत आहे. मी म्हणतो आमेन, हालेलुया. टोमणे नाही वाटत मला. मी म्हणतो आहे तर आहे, कारण की आमचा परमेश्वर श्रीमंत आहे. अरे तुम्हाला माहितीये का, उगाच लोकांनी म्हणत हे विश्वासणारे लोक पैसे देऊन धर्म बदल करतात. किती लोक किती पैसे देतात. लोकांना मी विचारलं, अरे धार्मिक लोक तुम्ही म्हणता पैसे मिळतात, किती मिळतात मला सांगा. ते म्हणतात 2 लाख मिळतात. किती मिळतात? 2 लाख मिळतात. हीच तर गडबड आहे. किती मिळतात? 2 लाख मिळतात ना. हीच तर गडबड आहे. सांगतो मी तुम्हाला याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे. आमच्या 5,000च्या कमाईमध्ये आमचे लेकरं MBBS डॉक्टर बनतात. प्रेज द लॉर्ड.
आमच्या 2000च्या कमाईमध्ये आमचे लेकरं नर्सिंगचं ऍडमिशन घेतात. आमच्या घरामध्ये जर आम्हाला काही नसलं तरी आमचे लेकरं चांगले शिकतात, अधिकारी बनतात, मोठ्या मोठ्या पदावर जातात. आणि जे पदावर जातात तेव्हा तिथे जाऊन त्या ठिकाणी देवाच्या कार्य करतात, आपली मदत करतात. आणि जेव्हा ते मदत करतात तर आमची भरभराट व्हायला लागते. मी तुम्हाला सांगतो आशीर्वाद हाच आहे का परमेश्वर त्या ठिकाणी आमच्या थोड्या कमाईला सुद्धा आशीर्वादित करतो. आणि लोकांकडे करोडो पैसे पडलेले आहेत, लोकांकडे भरपूर सारे पैसे आहे, परंतु आमचे 200 रुपये सुद्धा त्या करोडोच्या बरोबरीचे आहे. हालेलुया. त्याला म्हणतात आशीर्वाद. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला इकडच्या तिकडच्या साक्ष सांगत नाही, तुमच्या साक्ष आहे. मी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गेलो, झोपड्यांमध्ये गेलो. ते म्हणाले पाळक साहेब तुम्हाला आम्हाला इथे बोलवायचं. मी म्हणतो मला काही वाटत नाही, मी तुमच्या घरातलाच आहे. प्रेज द लॉर्ड. मला काही वाटत नाही. मी आनंदाने गेलो, प्रार्थना केली, सहभागिता केली. देवापाने आज त्यांना त्या ठिकाणी चांगले घर दिले. ते मला म्हणतात पाळक साहेब घर बांधायचं आहे. घर बांधायला सुरुवात करतात. इंजिनियर येतो, मिस्त्री येतो, म्हणतो पत्रे ठोकायचे बरं का. आणि त्या ठिकाणी जेव्हा बेसमेंट होतं तो म्हणतो जाऊ द्या आता काय करावं, घेऊन टाकावं कॉलम. लेटर लेवल पर्यंत बाजूवर तिथं पत्रे टाकायचे आहे. तिथं बांधल्यानंतर ते बांधल्यानंतर ते म्हणतात पत्रे टाकायचे. जाऊ द्या काय पत्रे टाकायचे, स्लॅबच टाकून देऊ ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का काय असतो आशीर्वाद? मी तुम्हाला सांगतो परमेश्वर तुमच्या हातामध्ये जे आहे त्यालाच आशीर्वादित करतो. मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाचे लेकरं आहात, देवाचे लोक आहात. जे तुमच्या हातामध्ये आहे ते सुद्धा आशीर्वादित तो करणारा आहे. 5 भाकरी 2 मासे कोणाच्या हातात होते? प्रभूच्या हातात होते. कोणाच्या हातात दिले? शिष्यांच्या हातात दिले. शिष्यांनी कशात टाकले? टोपल्यात टाकले. अरे सामर्थ्य पहा ना. प्रेज द लॉर्ड. अरे भाकरी फक्त 5 होत्या, टाकताना हजारो झाल्या. मग तुम्हाला मला एक गोष्ट सांगा, तुमच्या हातात जे आहे ते आशीर्वादित नाही का? प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही म्हणतो माझा अभ्यासच होत नाही, माझी नोकरीच गेली. पाळक साहेब मग लग्न होईल का? मी म्हणतो काहीच नाही होणार तुझं काहीच होणार नाही. प्रेज द लॉर्ड. अरे तू देवाचा अभिषिक्त आहेस. हालेलुया. तुझ्यावर एक मोहर लावलेली आहे. देवाने स्वतःचं संतान तुम्हाला बनवलेलं आहे. परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की जेव्हा अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं मी सांगेल त्या देशामध्ये जा, अब्राहम विश्वासाने निघाला. तेव्हा अब्राहमाच्या डोक्यावर परमेश्वराने सांगितलं माझे सारे आशीर्वाद तुझ्या बरोबर चालतील. हालेलुया. मग जे आशीर्वाद अब्राहमाचे ते आमचे नाही का? ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे, जे अब्राहमाचे आशीर्वाद आहे ते सर्व तुम्हाला दिलेले आहेत देवाने. आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? हाच आहे आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हे विश्वासणाऱ्यांचे लेकरं लई चांगले शिकतात. विश्वासणाऱ्यांचे लेकरं लई चांगले शिकतात. आईबाप मजुरी करतात, आईबाप भरपूर साऱ्या गोष्टी करतात, कष्ट करतात, परंतु त्यांचे लेकरं त्या ठिकाणी चांगले शिकतात. अरे मी तुम्हाला सांगतो एका व्यक्तीविषयी, एक देवाचे दास आहेत आणि ते एका कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, मेडिकल कॉलेजचे. आणि त्यांनी एक साक्ष सांगितली की ते म्हणाले की मला कोणी नव्हतं आणि मला याच हॉस्पिटलच्या, ख्रिश्चन हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी एका खोलीमध्ये मला राहण्यासाठी जागा दिली. माझं कोणी नाही, मी अनाथ आहे आणि मला इथे त्या ठिकाणी ठेवण्यासाठी मला इथे आश्रय दिला त्याने की अनाथ लेकरू आहे, याला सांभाळा. आणि मी या ठिकाणी त्या ठिकाणी पाहायचो, मी इथं बघायचो पेशंट यायचे, लोक यायचे आणि आम्ही त्या कटघरा म्हणतो त्या भागामध्ये जिथं डॉक्टर चक्रा मारतो तिथे आम्ही उभा राहायचो, वाट पाहत असायचो. परंतु देवबापाची एवढी महान दया झाली का तिथून मी त्या ठिकाणी मी स्वतःला ते हे केलं नाही, मी प्रार्थना करत गेलो. देवबापाने मला कृपा देत गेला आणि सर्व गोष्टींमध्ये मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मी या ठिकाणी माझं MBBS शिक्षण त्या ठिकाणी कंप्लीट केलं. MBBS शिक्षण केल्यानंतर मी डॉक्टर झालो. इंटर्नशिप केली. इंटर्नशिप केल्यानंतर मी याच हॉस्पिटलमध्ये कामाला लागलो आणि कामाला लागता लागता या हॉस्पिटलचा मी डीन बनून गेलो. प्रेज द लॉर्ड. ते म्हणाले का ज्या आवारामध्ये, ज्या भागामध्ये, ज्या गॅलरीमध्ये मी चक्रा मारत होतो, आता त्याच गॅलरीमध्ये मी डॉक्टरचा कोट घालून येतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू का, यहोशूआला परमेश्वराने आशीर्वाद दिला होता. ज्या भूमीवर तू पाय ठेवशील ती भूमी मी तुला देईन. काय दिला होता? ज्या भूमीवर तू पाय ठेवशील ती भूमी मी तुला देईन.
तुझ्या हयातीत तुझ्या समोर कोणाचाही निभाव लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे आशीर्वाद आमचे आहेत. प्रेज द लॉर्ड. हे आशीर्वाद त्यांनाच मिळतात जे ख्रिस्ता बरोबर इमानदार आहेत. लक्ष द्या, शब्दाकडे लक्ष द्या. जे ख्रिस्ता बरोबर इमानदार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आम्ही देवाचे लेकरं आहात. देवाने आम्हाला छोटे देव म्हटलेलं आहे, है ना? आम्ही छोटे येशू आहोत का नाही? मी छोटा येशू आहे. प्रेज द लॉर्ड. जैसा बाप वैसा बेटा ना, जैसा बाप वैसा बेटा ना, बरोबर ना? तर आम्ही छोटे येशू आहे. क्या उसने नहीं कहा कि तुम परमेश्वर हो? प्रेज द लॉर्ड. स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे ना, तुम्ही देव आहात. प्रेज द लॉर्ड. आहे ना? मी तुम्हाला सांगतो, जे सामर्थ्य पित्याच्या शब्दात होतं ना, ते सामर्थ्य पुत्राच्या शब्दात आहे. जे सामर्थ्य पुत्र येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये आहे ना, ते सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या शब्दामध्ये आहे. जे सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या शब्दामध्ये आहे, तेच सामर्थ्य आमच्याही शब्दांमध्ये आहे. हालेलुया. म्हणून आम्ही जे बोलतो ते होतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वर महान गोष्टींसाठी निवडणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, 5-10 हजाराची नोकरी असू द्या, अरे पुरून उरतात हो, पुरून उरतात. हे आहेत आमचे आशीर्वाद. मी तुम्हाला सांगतो, आता लोकांना त्या ठिकाणी समजतच नाही काय आहे आशीर्वाद. जसं मी सांगितलं ना, आम्ही ठरवतो घर बांधायचं पत्र्याचं आणि स्लॅबचं बांधून बसतो आणि पाळकाला बोलतो, पाळक साहेब या प्रार्थना करायला. पाळक पितात, अरे बाप काय सांगताय. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आनंद वाटतो. अनेकांची साक्ष आहे. मला खूप आनंद होतो. मला तर वाटतं ही मंडळी जी आहे ना, येणाऱ्या दिवसांमध्ये, अरे बाप रे बाप, लोक मला विचारते बाहेरून काही येतं का? अरे कायचं बाहेरून येतं, जे आहे ते आमचंच आहे. प्रेज द लॉर्ड. हे आमचं थोडं आहे, त्याला देवबाप एवढा वाढवतो. हे कार्यक्रम झाला, 2-4 जण घेतले काय मदत आली वरून, कोण इलेक्शन झालं भेटला असं किती? अरे म्हटलं आली मदत. कुठून? म्हटलं वरतून. प्रेज द लॉर्ड. तुमचकडे माग, तुला राष्ट्र देखील वतना दाखवते. प्रेज द लॉर्ड. देणारा आहे ना तो. हेच तर आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. मी काही नवीन प्रचार नाही करते बरं का. हे सारे तुमच्या साक्ष मी सांगत राहिलोय. ह्या सगळ्या तुमच्या साक्ष आहे. म्हणा ही माझी साक्ष आहे. हा, विश्वासाने म्हणा ही माझी साक्ष आहे. कारण अब्राहमाचे आशीर्वाद माझे आशीर्वाद आहेत. मी आशीर्वादित आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. अरे ते बायबल मधलं उदाहरण लय आवडतं मला. उदाहरण काय, सत्य घटना आहे. ते लोटाचे आणि अब्राहमाच्या गुराख्यांचे भांडणं व्हायचे, रोज भांडणं. एका अनुवादात असं लिहिलं की त्यांचे जनावर एवढे वारले की त्यांना तो देश पुराणा नाही. प्रेज द लॉर्ड. देवबाप आशीर्वाद कसा देतो माहितीये का? आशीर्वाद असा देतो का देशामध्ये सुद्धा जागा पुराणा नाही त्यांना. प्रेज द लॉर्ड. तो देश त्यांना छोटा पडायला लागला. आता झालं काय, यांचे वाद व्हायला लागले. देवाचं वचन सांगतं की यांनी वेगळं व्हायचं, सेपरेट व्हायचा निर्णय घेतला. तो म्हणाल तू तिकडे जाशील तर मी इकडे जाईल. आता लोटाने पाहिलं, असं टाच वरती करून पाहिलं, यार देण्याचं कोण. त्यानं चांगलं कोरण निवडून घेतलं, पाणी आहे, चारा आहे, सगळं आहे. तो म्हणाल मी इकडे जातो. आणि अब्राहमाच्या वाटेल काय आलं? ओसाड जमीन, वाळवंटाची जमीन, बंजर जमीन. पण विद्वान भारी सांगतात बरं का. हे विद्वान सांगतात की जेव्हा अब्राहम ते शुष्क ओसाळ भूमीवर जेव्हा चालत होता ना, तर लोटाने तर चांगली जमीन निवडली. अब्राहमाच्या जीवनामध्ये त्याला नाही चांगली जमीन मिळाली. पण विद्वान असं सांगतात, जेव्हा अब्राहम विश्वासाने त्या जमिनीवर चालत होता, तर माग त्या ठिकाणी हिरवळ उगत होती, पाण्याचे झरे व्हायला लागत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद कनानमध्ये नव्हते, आशीर्वाद अब्राहमामध्ये होते. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. आशीर्वाद कनानमध्ये नव्हते, आशीर्वाद अब्राहामामध्ये होते. प्रेज द लॉर्ड. आमच्यावर आशीर्वाद आहेत म्हणून आमची गोष्टच वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. आमची गोष्ट कशी आहे म्हणा, आमची गोष्ट वेगळी आहे. आमेन. मी तुम्हाला सांगतो, आमची सुरुवात छोटी होती ना, हरकत नाही, पण आमचा शेवट लय भारी होतो. मी तुम्हाला सांगतो, मी देवासोबत काही हो इमानदार राहण्यासाठी लय देवाला कृपा मागतो. मी माझ्या ताकदीने नाही चालत. मला माहित आहे माझी ताकद लिमिटेड आहे आणि त्या ताकदीने मी फक्त लोकांना दम देऊ शकतो, पण मी त्याने काही करू नाही शकत. ते व्यर्थ आहे. जेव्हा तुम्ही देवावर पूर्ण समर्पित होता, मी काय म्हणतो माहिती आहे का, प्रभू ही जीभ आहे ना, या जिभेला असं आवर घाल. मी ते ताई, ते देवाच्या दासी आल्या होत्या ना आपल्या इथं, काय नाव होतं त्यांचं, नाही त्यांच्या अगोदर तिवारी सिस्टर, प्रेज द लॉर्ड, आल्या होत्या ना. ते काय म्हणाले माहितीये का, ते म्हणाले लोक देवाला म्हणता आम्ही तुला हे देतो ते देतो ते देतो, मी माझ्या देवाला म्हणाले देवा ही जीभ मी तुला देते. प्रेज द लॉर्ड. त्यांनी आपली जीभ देवाला दिली, मी सुद्धा ती जीभ देवाला दिली. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू का, हे 2026 मध्ये मला काय होतं मला माहिती नाही, पण काल माझ्यासोबत अमित, गौरव, जॉय होते ना, सागर होता. आता आम्ही आमच्या मित्रांचे वाढदिवस साजरे करतोय. खूप जिवलग मित्र आहे, क्लास 1 ऑफिसर आहे. पण मी त्यांना सगळ्यांना म्हटलं आता शांत बसा, मला प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. आणि मी प्रार्थना करायला आता लाजत नाही. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याच्या परिवारासाठी प्रार्थना केली, कारण की मला माहिती येणाऱ्या दिवसांमध्ये हेच देवाच्या राज्यासाठी त्या ठिकाणी उपयोगी असणारे पात्र बनतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे आम्हाला देव बापाने अधिकार दिले, तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मी काही लोकांना त्या ठिकाणी ओळखतो. अरे ते पेंटिंगचं काम करतात, मिस्त्रीचं काम करतात, पण जेव्हा ते चर्चला येतात ना, ते इतके टायडी येतात का लोक त्यांच्याकडे पाहून असं ओळखूच शकत नाही का हे काम करणारे कामगार आहेत का साहेब लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. आम्ही चर्चला येतोच खरा, इतकं भयानक ना, घरामध्ये जर तुम्ही माझा अवतार पाहिला ना तर मला पुष्कळ लोक म्हणतात पाळक साहेब झोपेले होते. तुम्ही झोपेतून काय अवतारच एवढा भयानक राहतो, पण जेव्हा बाहेर गेल्यानंतर लोक प्रोफेशनल दिसतंय. मग म्हटलं प्रोफेशनलच आहे आम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला विश्वास योग्य बनायचा आहे, त्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये आम्हाला ओळखायचं आहे. मी तुम्हाला सांगू का, एक पुस्तक जे आहे ना, मी त्याचं थोडंसं हे करत होतो आणि ते पुस्तकाचं नाव त्या ठिकाणी इतकं सुंदर आहे ना. त्या पुस्तकाचं नाव मी वाचत होतो, द लाईफ ऑफ गॉड इन द सोल ऑफ मॅन. काय नाव आहे याचं? द लाईफ ऑफ गॉड इन द सोल ऑफ मॅन. याचा अर्थ मानवाच्या आत्म्यात देवाचं जीवन. प्रेज द लॉर्ड. आणि याचे लेखक आहे हेनरी स्कोगल. त्यांचं पुस्तक जेव्हा मी वाचत होतं, हा तो व्यक्ती आहे जो 27 का 25 वर्षाचा असताना त्यांनी हे पुस्तक लिहिलं, परंतु ते पुस्तक लिहिल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो देवाच्या त्या महान दासांवर झाला ज्यांचं नाव घेऊन आज आम्ही प्रचार करतो, जॉन वेस्ली. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं जॉन वेस्ली, जॉर्ज व्हाईटफोल्ड यासारख्या लोकांचा त्या ठिकाणी यांच्या मनावर याचा परिणाम झाला. मी तुम्हाला सांगतो, हा व्यक्ती स्कॉटलंड मधला एक त्या ठिकाणी पाळक होता आणि त्याने आपल्या तरुण मित्राला हे आत्मिक मार्गदर्शन पर एक पत्र लिहिलं होतं. तो म्हणतो हे पुस्तक का लिहिलं गेलं, कारण की त्या काळामध्ये लोक धार्मिक होते, चर्चला जात होते, विधी पाळत होते, परंतु प्रश्न हा होता का ज्या परमेश्वरावर ते विश्वास ठेवतात तो त्यांच्या अंतःकरणामध्ये जिवंत आहे का? प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की ख्रिस्तीपणा म्हणजे फक्त बाहेरचं जीवन नाहीये, ते आतमध्ये आचरणात आणणारं वागलेलं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तीपणा काय आहे? फक्त चर्चला जाणं, फक्त प्रार्थना करणं, फक्त पाप टाळणं नाहीये, तर ते म्हणतात ख्रिस्तीपणा म्हणजे मानवाच्या आत्म्यामध्ये देवाचं जीवन जगणं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवावर प्रेम करणं, पापाची चीड, पवित्रतेची तहान, देवाच्या इच्छेचा आनंद,
याला म्हणतात ख्रिस्तीत्व. प्रेज द लॉर्ड. ते लिहितात, जसं शरीरात आत्मा नसला तर ते शरीर मेलेलं असतं, तसं देवाचं जीवन नसलेलं आत्मा मेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एक लाईन मला खूप आवडली. ते काय म्हणतात माहित आहे का? मनुष्य बाहेरून कितीही सुधारलेला असो, मनुष्य बाहेरून कितीही सुधारलेला असो, पण जर तो आतूनच त्याचा नवजन्म झालेला नसेल, तो अजून बी मेलेलाच आहे. बाहेरून तो किती बी सुधरू द्या, नाही भाऊ मी आता काही करीत नाही, प्रेज द लॉर्ड, मी आता काहीच बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो, नवा जन्म म्हणजे नवी इच्छा, देवाच्या इच्छेसाठी जगणं आणि नवं मन. प्रेज द लॉर्ड. आजची त्या ठिकाणी आजची जी चुकीची शिकवण आहे ती काय माहित आहे का? फिलिंग्स आहे ना, ते नाही का, शहारे येतात, बाळक साहेब शहारे आले, तो तिकडून गाणं गात राहिला, हालेलुया, बाळक साहेब हात पहा. अचानक थंडी वाजल्यावर माझ्या बी अंगावर त्या ठिकाणी शहारे येतात. मग मी असं म्हणत नाही, पवित्र आत्म्याने स्पर्श केला. त्या थंडीमध्ये जेव्हा अंगावर काटा येत होता तेव्हा मला पापाची जाणीव होत नाही, पण चर्च मध्ये जेव्हा मला काटा येतो अंगाला तेव्हा मला पापाची जाणीव. अरे फॉल्स टीचिंग आहे. प्रेज द लॉर्ड. लोकांकडे ज्ञान येणं म्हणजे तारण झालं नाही. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही म्हणतो, आता आम्ही त्या पापी लोकांसोबत राहत नाही, आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे, ते पापी लोक आहे, आम्ही धार्मिक लोक आहे. याला तारण म्हणत नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक स्वर्गाच्या वाटेवर असल्याचा स्वतः भ्रम करून घेत राहिलेले आहे. त्यांना वाटतं ते देवाच्या राज्याच्या वाटेने आहे, पण ते काही समजामध्ये आहे की ते नाशाच्या मार्गाने चाललेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि याच गोष्टींनी जॉर्ज व्हाईट होल्ड नावाच्या व्यक्तीचं जे आहे ते जीवन, व्हाईटफील्ड नावाच्या व्यक्तीचं जीवन त्या ठिकाणी बदललं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, या व्यक्तीची साक्ष मी तुम्हाला सांगतो. हे पुस्तक वाचल्यानंतर ऑक्सफर्डचे विद्यार्थी, बरं का, साधे सुधे नाही लोक, हे तुमच्या समोर जे उभे आहेत ना, हे ऐसे निकले, क्या लाया का गए ते मालूम नाही, क्या लाया कुछ नाही, असं नाही बरं का. हे तुमच्या समोर जे उभे राहिलेले आहेत ना, हे सगळे चांगले शिकलेले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमच्या समोर जे बी देवाचे दास येऊन गेलेले सारे चांगले शिकलेले. काका सुद्धा बायबल कॉलेज, तुमचं BTH MTH झालं ना? यस, MTH BTH हे चांगलं म्हणजे ग्रॅज्युएट आहेत ते. प्रेज द लॉर्ड. आम्ही डिस्टन्स लर्निंग वाले, आमचं डिव्हिनिटी चालू आहे आता, अर्ध झालेला आहे देवबापाच्या दयेने. पुढच्या आठवड्यात पेपर आहेत माझे, सर्वांनी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. आणि हे ऑक्सफर्डचे विद्यार्थी, यांनी हे पुस्तक वाचलं, यांना समजलं का धर्म वाचवत नाही. लक्ष द्या, या पुस्तकाचं सार सांगतोय काय परिणाम झाला. धर्म वाचवत नाही, ख्रिस्त येशू जीवन वाचवतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्याला हे कळालं, तो गुडघ्यावर बसला, तो उपडा पडला, रडायला लागला आणि म्हणाला, देवा आता माझ्यामध्ये धर्म नको, आता माझ्यामध्ये तू जिवंतो. आणि जेव्हा परमेश्वर त्या ठिकाणी त्याच्या आत्म्याचा परमेश्वराने ताबा घेतला, त्याने लिहिलं का माझ्या जीवनामध्ये आनंदाचा पूर आला आणि मला खात्री झाली की आजपासून मी देवाचा झालो. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्याने त्या ठिकाणी प्रचार करायला सुरुवात केली. अनेक पाळकांनी त्याचा नाकार केला, हे चल तिकडं. मग तो काय म्हणाला माहित आहे का? तो म्हणाला, जरी चर्चचे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले तर मी आकाशाखाली प्रचार करीन. आणि त्याने प्रचार करायला सुरुवात केली. तो शेतामध्ये जायचा, प्रचार करायचा, मैदानामध्ये जायचा, प्रचार करायचा, रस्त्याने लोक भेटले, प्रचार करायचा. मी तुम्हाला सांगतो, तो उभा राहायचा, तो बोलायचा, क्रूसाबद्दल बोलायचा, वधस्तंभाविषयी बोलायचा, प्रभूच्या बलिदानाविषयी बोलायचा, रडायचा, थांबायचा, पुन्हा प्रचार करायचा. असं करता करता त्याचे अश्रू इतके त्या ठिकाणी असायचे की जेव्हा तो कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांना देवाची सुवार्ता सांगायचा, त्या लोकांचे काळे तोंड झालेले असताना देखील त्यांच्या अश्रूंनी त्यांच्या चेहऱ्यावर पांढरेपणा यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तो फक्त इंग्लंड पुरता मर्यादित नाही राहिला. अमेरिकेमध्ये त्याने 7 वेळा प्रचार केला आणि 7 वेळा प्रचार केल्यानंतर एका प्रवासामध्ये त्याने त्या ठिकाणी जेव्हा तो एकदा जायचा 10,000 पेक्षा जास्त प्रचार त्याने केले. मी तुम्हाला सांगतो, एक व्यक्ती त्याच्या बोलण्याने अतिशय प्रभावित झाला, ज्याचं नाव बेंजामिन फ्रँकलिन. ख्रिस्ती नव्हता, पण काय म्हणाला माहितीये का? जेव्हा हा व्हाईटफील्ड बोलतो ना, तेव्हा माझे नाणे खिशातून आपोआप बाहेर येते. त्याच्या आवाजामध्ये तेवढं दबाव होता, एकदम दबदबा होता. जेव्हा तो बोलायचा, अंतकरण हादरून जायचे. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा त्याच्या शब्दांपेक्षा मोठा होता. प्रेज द लॉर्ड. त्रास भरपूर होता त्याला, वैयक्तिक त्रास होता, त्याचे शरीर कमजोर होते, दमा होता, आजार होता, सतत प्रवासामुळे त्याला थकवा होता, तरी तो त्या ठिकाणी कधी मोठेपणा घेत नव्हता. तो म्हणायचा, अरे माझं गौरव करू नका, ज्या परमेश्वराचं नाव त्या ठिकाणी सदा सर्व काळासाठी या जगासाठी दिलेलं आहे, त्या देवाचं गौरव करा. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांसोबत, अनेक सेवकांबरोबर त्याचा मतभेद असूनही लोक त्याच्या विरोधात त्या ठिकाणी बोलायचे, परंतु त्या सर्व गोष्टींकडे तो दुर्लक्ष करून एकतेचा संदेश द्यायचा की आम्ही सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहोत. तोच संदेश शारोन चर्च या वैजापूरमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रावर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हम सब एक है. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एक दिवस असा आला, त्याची शेवटची रात्र होती जीवनाची, आणि तो म्हणाला, मला एकदा तरी प्रचार करू दे. आजारी होता आणि तो म्हणाला, मला अजून थोडं बोलायचं आहे. जर मी नाही बोललो तर कितीतरी लोक नरकात झोपी जातील. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्काराला हजारो लोक वेगवेगळ्या चर्चमधून, वेगवेगळ्या देशातून आले आणि सर्वांच्या मुखातून एकच शब्द निघत होता, हा माणूस आम्हाला जिवंत करून गेला. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला सांगतो, संजीवन ज्ञानाने येत नाही, ते अश्रूंमधून येतं. देव मोठा आवाज, गोंधळ शोधत नाही, देव तुटलेलं हृदय शोधतो. जर आज कोणी त्या ठिकाणी त्या वधस्तंभाला धरून, आपल्या गुडघ्यावर येऊन, रडून, आत्म्याने भरून त्या ठिकाणी जर प्रार्थना करेल, तर मी तुम्हाला सांगतो, संजीवन येऊ शकतं. आमेन. मी तुम्हाला सांगतोय, ते लोक आहे, यांची सुरुवात त्या ठिकाणी यांनी भरपूर गमावलं, परंतु जेव्हा यांचा शेवट आला, त्यांनी अनेक आत्मे प्रभूच्या राज्यासाठी जिंकले. प्रेज द लॉर्ड. इयोबाच्या जीवनाकडून बघा, त्याचं सर्वस्व गेलं, पण देवबापाने त्याला सर्वस्व त्या ठिकाणी दिलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. या गोष्टींना आम्हाला आमच्या जीवनामध्ये शिकायचं आहे. सर्वांना समजलं का? समजलं का? देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू.